नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणी असतील, पात्र लाडक्या बहिणी असतील, तर यांना आज आपण महत्त्वाची माहिती देणार आहोत। ऑगस्टचा महिना मध्यापासून उलटलेला आहे। आता ऑगस्टचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत। याच्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींचा देखील समावेश आहे आणि पात्र लाडक्या बहिणींचा देखील समावेश आहे। यूट्यूबवरती लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणी सर्च करत आहेत। आजपासून 15 जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा आज हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे। लाडक्या बहिणींना डबल हप्ता किंवा पैसे जे आहेत वाढीव येण्यास सुरुवात झालेली आहे। अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होणारे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत आणि चुकीची माहिती घेण्याचं काम करत आहेत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाखापेक्षा जास्त ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे। याच्यामध्ये वाद होत आहेत, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। याच्यामध्ये अंगणवाडी सेविका देखील नाराजी व्यक्त करत आहेत, कारण का स्थानिक पातळीवरती लोकांकडून प्रॉपर सपोर्ट होत नाहीये, त्यामुळे त्यांना देखील काम करणे कठीण जात आहे। त्यामुळे अजून काही गावं आहेत तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका देखील पोहोचलेल्या नाहीत। तर याच्या पार्श्वभूमीवरती अपात्र लाडक्या बहिणींच्या ज्या याद्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत अंगणवाडी सेविकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत। अंगणवाडी सेविका त्यांच्याप्रमाणे कागदपत्र पडताळणी करत आहेत। याच्यामध्ये एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेऊन अपात्र ठरल्या असतील तर यांच्यापैकी केवळ 2च लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो चालू करण्याचा निर्णय घरातील कुटुंब प्रमुख आहेत यांना घेण्याचा विचार करण्यात आला आहे। त्यांच्याकडून तसं हमीपत्र घेतलं जाणार आहे आणि साधारणतः लक्षात घेता की ऑगस्ट एंडिंग पर्यंत टार्गेट आहे त्यांच्याकडे की कागदपत्र पडताळणी ऑगस्ट एंडिंग पर्यंत पूर्ण झाली पाहिजे। आणि लक्षात घ्या की अर्ध्यांची कागदपत्र पडताळणी झाली आणि अर्धे जर कागदपत्र पडताळणीसाठी राहिले तर त्यांना मात्र सगळ्यांचा एकत्रित हप्ता लगेचच, ज्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली आहे त्यांना लगेचच ऑगस्ट महिन्यामध्ये जी सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्टचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे। यावेळी येणार नाहीये तर सगळ्या 26 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत यांचा प्रॉपर डेटा एकत्र केला जाईल आणि त्याच्यामध्ये किती लाडक्या बहिणी पात्र ठरल्या, किती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या यांची आकडेवारी काढली जाईल। त्यांचा जो निधी वितरित करण्यासंदर्भातला GR येईल आणि मंत्री आदित्य तटकरे देखील या संदर्भात घोषणा करतील आणि त्या एवढ्या प्रोसेस नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणींना जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित दिला जाणार आहे। तर हे केवळ कागदपत्र पडताळणीची जी प्रोसेस आहे किती वेगाने होते यावरच डिपेंड आहे। आणि आता उरल्या संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आता उत्कंठा लागलेलीच आहे की ऑगस्ट महिन्याची 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार। तर गणपती सणामध्ये साधारणतः हा जो हप्ता आहे तो येण्याची शक्यता कमी आहे। रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत दर महिन्याप्रमाणे GR येतो आणि साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते त्या तारखेनंतर लाडक्या बहिणींना हप्ता वितरित होणार आहे। हीच आत्ताची सद्यस्थिती आहे। हजारो व्हिडिओ आले किंवा हप्ते वितरण सुरू झाले आहेत तर अशांवरती विश्वास ठेवायचा नाही। आपण 3 गोष्टी सांगितल्या, एक म्हणजेच शासनाचं अधिकृत GRचं पेज, या ठिकाणी GR येईल। दुसरी मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची प्रेस कॉन्फरन्स असेल लाडक्या बहिणींसंदर्भात, आणि तिसरं म्हणजे त्यांचं ट्विटरचं पेज। तर या तिन्ही ठिकाणी ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ आहे तो दिला जाणार आहे। लाभ तर मिळणारच आहे, पण सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये हा जो लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता कमी आहे। साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ही खुशखबर येऊन जाणार आहे। केवळ पात्र लाडक्या बहिणी संदर्भातला हा निर्णय आहे। अपात्र लाडक्या बहिणींना कागदपत्र पडताळणी सुरू असल्यामुळे त्यांच्या संदर्भात अजून निर्णय नाही। ज्यावेळी संपूर्ण कागदपत्र पडताळणी पूर्ण होईल त्यानंतरच हा हप्ता आहे त्यांना दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींपर्यंत ही आत्ताची खात्रीशीर आणि महत्त्वाची अपडेट नक्की पोहोचवा। याचबरोबर अजून महत्त्वाची बाब म्हणजेच EKYC प्रोसेस देखील शासनाचा करण्याचा विचार आहे। काही दिवसांपूर्वी टॅब उपलब्ध झाला होता, पुन्हा तो बंद करण्यात आला, परंतु येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांना सरसकट EKYC करावी लागणार आहे। याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील यांना मात्र धोक्याची घंटा आहे, कारण का त्यांच्याकडून कारवाई करून त्यांच्याकडे मागील हप्त्यांची वसुली केली जाऊ शकते। त्यामुळे लक्षात घ्या, पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना येणारे पुढचे हप्ते येणारच आहेत। आणि अशा प्रकारे आताची महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।